तिथे डबल अँटी करप्शन म्हणजे सप्लायला पकडला गेला। तो संजय गांधीचे कारकून त्याला सप्लायच्या गावावर कारकून करून टाकलं याने। तिथे थोडक्यात बचावल्यानंतर हा तहसीलदार आला भुसावळला, बोतोडून भुसावळला आल्यानंतर याच्या हाताखाली जो लिपिक होता कांबळे बोतवळला, तो लिपिक हवालदार कोण झाला आणि तो पुरवठा हवालदार कोण भुसावळला बसला। तिथे 3000 रुपये कार्ड प्रमाणे याने चोर सुरू केली आणि अंत्योदयचं कार्ड 3000 रुपये प्रमाणे याप्रमाणे कांबळे म्हणून लिपिक त्याने सुरू केले हवालदार कोणने। तिथे कांबळेवर ट्रॅप पडला अँटी करप्शनचा आणि तो अँटी करप्शनच्या कांबळेवर ट्रॅप पडल्यानंतर याला थोरात साहेबाला सह आरोपी करणार होते, पण याने सह आरोपी होऊ नये म्हणून पैसे दिले आणि याने तिथे कातडी वाचवून हा लांडगा नंदुरबार पळाला आणि नंदुरबारून नंतर पैसे भरून बॅग भरून चोपड्याला आला। या पद्धतीने याला पैशांचा कावीळ झाला। याला पैशांशिवाय काही दिसत नाही, याला माणसं दिसत नाहीत, याला गरीब दिसत नाही, याला शेतकरी आत्मा दिसत नाही, याला संजय गांधीवाले दिसत नाही। याच्या पिरियड मध्ये सर्वात कमी प्रकरण संजय गांधी निराधारचे झालेले आहेत। याच्या पिरियड मध्ये शेतकरी आत्महत्यांचे फार कमी प्रकरण झालेले आहेत। हा तहसीलदार फक्त पैशावाल्यांना किंमत देतो, ज्याचे काम असेल त्याच्याकडे पैसे घ्यायचे आणि कुठल्याही कामाचे पैसे घ्यायचे। जे काम क्षुल्लक आहे 155 प्रमाणे जे दुरुस्त्या करायचे त्या तहसीलदार तलाठ्यांचं कर्तव्य असताना तिथे हजारो पैसे मागतो। कार्यालयात थांबत नाही, कार्यालयात थांबला तरी लोकांशी व्यवस्थित बोलत नाही आणि कर्मचाऱ्यांना वेठी धरतो। कर्मचाऱ्यांच्या ज्याने दारू पाजली त्या तलाठ्याच्या सर्कलच्या लग्नामध्ये नाचतो, ते माझे व्हिडिओ पडलेले आहेत। हो, हा दारू पाजलीच्या तलाठ्याने सर्कलने कारकूनने त्याच्या लग्नात दारू पिऊन नाचतो। याचे इतके असे वाकडे तिकडे व्हिडिओ माझ्याकडे पडलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो। आणि इलेक्शन मध्ये तर एवढा भ्रष्टाचार आहे, ज्या गाड्या इथे वापरलेल्या नाहीत नातेवाईकांच्या गाड्यांवर सुद्धा याने बिल टाकलेलं आहे, ती सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। गौण खनिजच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे। एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातनं मुरुम काढून तिथे माती टाकायची आणि तो वरच्या वर ते भ्रष्टाचार संपवायचा। लासूर ते बुधगाव पर्यंत रस्त्याचे 50 तक्रारी केल्यावर सुद्धा हा तीर्थ गौण खनिजचं काहीतरी 98 लाखाचा दंड झालेला आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। निमगाव वाळुडेका अंमळनेर तहसीलदार निलंबित होतो, अंमळनेर सर्कल निलंबित होतो, अंमळनेर तलाठी निलंबित होतो आणि चोपडा तहसीलदार काय शाव आहे का? चांदलवाडीवाल्यांनी आंदोलन केलं, निमगाववाल्यांनी आंदोलन केलं, ज्याने आंदोलन केलं त्याला गुपचूप पैसे द्यायचे आणि त्याला गुपचूप करायचं। पण दररोज 100 डंपर दिवसावर 100 डंपर रात्री असे चोपडा ते धुळे नाशिक बंद केलेले आहेत। याचा तर काही कुठल्या पावत्या नाही, कुठल्या शहानिशा नाही। अशा प्रश्न तहसीलदार मित्र असा यापूर्वी आपल्या इथे इतवार तळवी तहसीलदारलाही माझा आला होता, तर त्यांची आपण बदली केली तर त्यांचं पीडीआर सुद्धा पोहोचवायला शिपाई सुद्धा केला नव्हता। तसेच याच्या सुद्धा पीडीआर पोहोचवायला कोणी जाणार नाहीच, पण याची सुद्धा बदली व्हावी, निलंबित व्हावी, बडतर्फ व्हावं आणि याने परत याला शिपायाचं प्रमोशन देण्यात यावं तहसीलदार वरून शिपाईवर। कारण का शिक्षक मध्ये पैसे भरून हा तहसीलदार झालेला आहे। या मुजोर तहसीलदारला